15. नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो आपल्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास असणार आहे, कारण जून महिना सुरू झालेला आहे, पावसाळा आहे, सुंदर असा पाऊस पडतोय. आणि आज तारीख आहे 14 जून. तर आम्ही चाललोय फिरायला. तर आजचा दौरा असणार आहे आपला कोल्हापूर दर्शन. तर कोल्हापूरमधील जे देवस्थान आहे ती आपण करणार आहोत. आणि आपल्यासोबत आज कोण ग्रुप असणार आहे, तर यावर्षी नमन कलेमध्ये ज्या ग्रुपने सगळीकडे आपली कला सादर केली आणि जिकडे तिकडे मालगुण गावाचं नाव चमकवलं, असा आपला श्री चंडिका उशी कलाकार नमन मंडळ ग्रुप मालगुण. तर मंडळी या ग्रुप सोबत आपण चाललोय कोल्हापूरला. तर आता आलोय आपण घाणेकरांच्या दुकानात. तिथे घाणेकर काका आहेत, त्यांच्याकडून खाऊ बिऊ घेतलेला आहे आणि कोण कोण आलेत ते मी तुम्हाला आता दाखवतो. सर्वजण उत्सुक आहेत कोल्हापूरला जाण्यासाठी, देवदर्शनासाठी. तर असा सगळा आजचा हा ब्लॉग असणार आहे. तर शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि कोकणामध्ये विविध ठिकाणी आमचं नमन गाजवल्यानंतर आता आम्ही निघालो कोल्हापूरच्या दौऱ्यावरती. नमन करणार नाही, पण तिकडे जाऊन देवदर्शन नक्की करणार आहोत. तर ही सगळी मजा तुम्हाला इथे बघायला भेटेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर दाखवतो आता कोण कोण आहे. मंडळी बघताय आपल्या घाणेकर काकांचं दुकान. इथे तुम्हाला खाऊ बिऊ सगळं पेढे खास करून भेटतात. आणि नेहमी दुकान 8:30ला उघडतं, पण आज मालकाने आमच्यासाठी 4 वाजलेले आहेत. हे बघा, 4 वाजता उघडलेलं आहे दुकान. आणि इकडे पाहू शकता मालक स्वतः आहेत घाणेकर काका. आणि त्यानंतर इथे आपले ढोलकीपट्टू गण्यादादा, त्यानंतर मानस, त्यानंतर इथं चिकनी गवळण आमची छोटी. इथे आमचे बुवा आहेत सुनील दादा, हरिदादा पडदेवाले, पडदूदादा. त्यानंतर इकडे श्री हर्ष, शिवगण, रोशन वीर. आणि त्यानंतर तिकडे रोशन लोगडे. आणि एकदम चिकनी गवळण प्रसाद दुर्गवळी आली, यश वाळवे. अजून काही मंडळी आमची यायचे. आणि त्यानंतर गाडी देखील यायची. आणि गाडी आल्यानंतर आम्ही इथून थेट प्रवासाला सुरुवात करणार आहोत कोल्हापूरला. सगळेजण आलेले आहेत, बरेचसे जण, काही जण येत आहेत. आमचा कृष्ण इथे या ठिकाणी आता उपस्थित झालेला आहे. हे रुद्र इकडे 3 ताळ सप्त पाताळ पाहतो तर काय झाली सकाळ. आणि आम्ही सकाळी निघालो कुठे, कोल्हापूरला. आणि ते ब्रह्मदेव आता उपस्थित झालेले आहेत, गाडी घेऊन आले. हो ब्रह्मदेव, चला लवकर. काय करताय काय? इंद्रदेव थांबलाय तिकडे पावसाला घेऊन. तेव्हाच आलेला आहे. तर मंडळी आपली गाडी आलेली आहे रत्नागिरीवरून. आणि आता आपण इथे गाडीला नारळ देणार आहोत आणि मग गाडीत बसून प्रवासाला सुरुवात होईल. तर सगळी मंडळी आपली आलेली आहेत. जवळजवळ 20 ते 22 जण आपण आहोत. आणि ही सुंदर अशी बस या ठिकाणी हजर झालेली आहे. आणि आता नारळ देण्याचा कार्यक्रम होतो इथे गाडी समोर. भेटो ती बॅग कोणाची रे तिथं? मंडळी नारळ वगैरे देऊन झालेला. आता आपण गाडीत जातोय. गाडी बघूया कशी आहे. चला गाडीत जाऊया. सुंदर अशी आपली गाडी. आणि आपली सर्व मंडळी बघा, गाडीत जागा अडवून पॅक केलेली आहे. आपण बहुतेक पाठीमाग नारायण नारायण. आणि इकडे श्रीकृष्ण भगवान. आणि हे आमचे रक्तबीज. इकडे शंकरदेव आमचे. इकडे आमचे बुवा आहेत. ही चिकनी गवळण आमचे ढोलकीपट्टू. त्यानंतर ही आमची दुसरी चिकनी गवळण विष्णुदेव, ही एक गवळण आहे आमची. आणि इकडे मानस खास पात्र आमचं. आणि ही भुताडकी इकडे बसलेली आहे. ही आणि अशा पद्धतीने सर्वजणांनी आपली जागा बुक केलेली आहे. ब्रह्मदेव पुढे बसतायत. आणि आता आपला प्रवास सुरू होतोय थेट मालगुण वरून कोल्हापूरला. प्रवास गोळी 5 रुपये. ओमिडी
सर वो मिली तुम्हाला सर सर हा. मग पान सुपारी नको नको नको. चला मग प्रवासाला जायचं का? चला चला सुरुवात. बेगीने जायचं का आपण? जायचं चला. सगळे बसले. डेपरीला फोन कर. तेच काढताय. हो काका, आपलं नाव काय? चव्हाण. आणि आपली गाडी नेहमी अशी भाड्याला असते. ओके ओके. तर रत्नागिरीतून कुठून? 6वी स्टॉप. तर मंडळी, चव्हाण काका यांनी आपल्याला सुंदर अशी गाडी आणलेली आहे. ओमसाई गाडीचं नाव आहे, ओमसाई. आणि ते बघताय, साईबाबांचा सुंदर असा फोटो आहे. आणि आपला प्रवास आज मालगुण आणि कोल्हापूर. आणि ते बघा पुढे कोण बसलाय, राजेंद्र दुर्गवळी. हे कोण आले? नाही रे. नारायण नारायण. तर मंडळी, सर्वजण गाण्यांचा आनंद घेत आम्ही निघालोय कोल्हापूरच्या दिशेने. आता चाललो आम्ही कोल्हापूरला. कशी प्लेट? प्लेट कशी? 10 रुपये. 10 रुपये. चाय आहे काय? खालतर हॉल. पोहे का? काल तर कोल्हापूरला जाल.
मंडळी, प्रवास करत करत आपण मालगुणवरून आता कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत आणि इथे आपण जरा नाश्ता वगैरे करणार, कारण कांदे पोहे बनवून आणलेले आहेत. आणि इथे बघताय, तुम्हाला दाखवतो, कोल्हापूरचा चायवाला फेमस. तर बघू शकता, हा चायवाला कोल्हापूरचा आहे. सगळ्यांना चाय वाटतो रस्त्यात राहून. त्याची किती चाय नाही, फक्त चहा घ्यायला या असं सांगतो. आणि सर्व आमचे काय कलाकार ते फोटो घेत आहेत त्याच्यासोबत. इकडे नाश्ता बघताय तुम्ही, कांदे पोहे आणलेले आहेत बनवून. सर्वांना कांदे पोहे. रोशन वाढतोय आमचा. कांदे पोहेचा आस्वाद घेत आहेत. मी मालगुणवरूनच बनवून आणलेले आहेत कांदे पोहे. पोहे, कोकणातले पोहे बघा इथे गाण्याचा. तर चला आता आपण पण आस्वाद घेऊया कांद्या पोह्याचा. मंडळी, आपण कोल्हापूरमध्ये आलेले आहे आणि सर्वप्रथम आपण दर्शन घेणार आहोत ते दख्खनचा राजा ज्योतिबा. तर आता आपण ज्योतिबाच्या दर्शनासाठी चाललोय. आतमध्ये शूट करायला भेटणार नाही, पण बाहेरचं तुम्हाला परिसर वगैरे नक्कीच बघायला भेटेल. तर आता आपण पहिलं दर्शन घेतोय ज्योतिबाचं. चला. एक एक सांगतात ना, इडलीचा पण आहे, घावण्याचा नाही. तर मंडळी, आपण आता दर्शनाला निघालोय ज्योतिबाच्या. आणि समोर बघताय मंदिर येतंय समोर. चल. आज शनिवार असल्यामुळे खूप अशी गर्दी आहे इकडे. पाय सर तिला बस. कुठे गेला घाणेकर? करायचं का तुझं? आत्ताच केला नाही. लाईन तिकडे लागते ज्योतिबाला व्हायला उद्याला गुलाल खोबरे घेऊन जाऊ. 10 रुपये गुलाल खोबरे घ्या. चला बरोबर बोलणार खोबरे उगायला. तर मंडळी, आताच आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊन आलेलो आहे. आज शनिवार आहे, खूप अशी गर्दी आहे इकडे. तुम्ही बघताय अनेक असे भाविक भक्त इथे या दर्शनासाठी आलेले. आपल्या देखील ग्रुपचं सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आणि आपण इथून आता थोड्याच वेळात निघणार आहोत आपल्या पुढच्या स्पॉटकडे. ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाणार आहोत छत्रपती शाहू महाराज यांचा वाडा बघण्यासाठी. तर इकडे देखील खूप अशी गर्दी आहे. तर चला बघूया हा वाडा कसा आहे. तर बघूया आपल्याला आतमध्ये शूट करायला भेटतंय काय. तुम्हाला आतमध्ये पण दाखवू शकेन. तर बाहेरूनच जेवढं शूट करता येईल तेवढं मी दाखवेन. इकडे गाड्या बघा, गर्दी बघा किती आहे. आज शनिवार आहे. शनिवार रविवार गर्दी खूप असते. चला जाऊया आपण.
शामरूख बघत ही बघा हरण. भांडण करायला कपी म्हणजे एकदम मोठी दिसलं का सांबर पिल्लू आहे का पिल्लू पण तर मंडळी शाहू वाडा बघून झाल्यानंतर आता आपण अंबाबाईच्या दर्शनाला आलो आहोत. महालक्ष्मी कोल्हापूरची करवीर निवासिनी. तर या ठिकाणी देखील आपल्याला आतमध्ये शूट करायला भेटणार नाही, पण बाहेरून तुम्हाला मंदिर दाखवण्याचा नक्कीच माझा प्रयत्न आहे. आणि आपल्याबरोबर आता आहेत गावडी काका आणि आपली बरीचशी मंडळी चला तर आता अंबाबाईचं दर्शन घेऊ. तर मंडळी करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाई हिचं दर्शन घेतलेलं आणि त्यानंतर मग तिथे महाप्रसाद होता, तर त्याचा देखील आम्ही लाभ घेतलेला आहे. 12 ते 3-3:30 वाजेपर्यंत महाप्रसादाची वेळ आहे. तर महाप्रसाद वगैरे घेऊन थोडं बाजारपेठ फिरलेलो आणि आता आम्ही चाललो आहे रंकाळा तलाव बघायला. तर कोल्हापुरातलं सगळ्यात मोठं तलाव म्हणून रंकाळा तलावाला ओळखलं जातं. तर चला बघूया रंकाळा तलाव. तर आपण पोहोचतो आता रंकाळा चौपाटी उद्यान या ठिकाणी. तर चला बघूया रंकाळा तलाव. चुकेगा नाही साला. वाव, चला उडी मारा. काय हे तलाव, काय हे कोल्हापूर आणि काय हे तलाव, एक नंबर. तर मंडळी आपण आलोय आता कोल्हापुरातील रंकाळा तलाव बघायला. आपल्या सोबत आहेत आपल्या नमनातली चिकनी छोटी गवळ आयुष. आयुष, कसं वाटलं तुला तलाव बघून? एक नंबर. एक नंबर. केवढा आहे तलाव? मरणाचा आहे, मोठं ना. तर विस्तीर्ण असं त्याचा विस्तार आहे, अतिशय मोठं असं तलाव आहे आणि इथला परिसर देखील भारी आहे. बघा, संपूर्ण सुशोभीकरण केलेलं आहे. सुंदर असं हा रंकाळा तलाव कोल्हापुरातला. मी दुसऱ्यांदा आलो या तलावावरती. याआधी देखील एकदा आलो होतो आणि आता आपल्या नमन ग्रुपसोबत दुसऱ्यांदा. तर आता इथे सगळी आपली पोरं फोटोशूट करतायत, बाकीचे येणार आहेत. तर अशा प्रकारे आपला हा कोल्हापूरचा दौरा सुरू आहे. हा स्पॉट झाल्यानंतर आम्ही पुढच्या स्पॉटवरती जाणार आहे. आपल्याला बाळूमामाच्या मंदिराला देखील भेट द्यायची आहे. तर बघूया कसा पुढचा प्रवास असेल, दाखवेन मी तुम्हाला. तर मंडळी कोल्हापूर दर्शन करून आता आम्ही आलो आहे आदमापूरला. बाळूमामांच्या दर्शनाला आलेलो आहोत. टी व्हीवरती बाळूमामाची सिरियल लागते, ती आम्ही नेहमी बघतो, पण असा दर्शनाचा योग कधी येईल असं वाटलं नव्हतं आणि तो आज योग आलेला आहे सर्व आमच्या ग्रुपच्या माध्यमातून. आणि आज बाळूमामाचं दर्शन आपण घेणार आहोत.
तिकडे देखील बघूया आपल्याला शूट करायला भेटेल काय, तर नाही तर तुम्हाला बाहेरूनच बाळूमामाचं देवस्थान कसं आहे ते नक्कीच तरी दाखवीन. तर चला आता आम्ही निघालो देवस्थानाकडे. चला काठी, बाळूमामाची काठी, घोंगड्या पण आहेत बघ इकडे मस्त आहे ना. आधी देवाचं जाऊन दर्शन घेऊया, चल नंतर येऊया. घोंगडी घ्यायची, नारळ नाही देवाला. तर मंडळी आता आपण दर्शन रांगेमध्ये जातोय. इथून दर्शनाचा मार्ग आहे हा बघा. तर इथून आता पुढे आपण चालत जाणार आहोत आणि मग आपण दर्शन घेणार आहोत बाळूमामांचं. नाही जमलं तर मंडळी आपण हळूहळू आता दर्शन रांगेतून पुढे सरकतोय आणि मग आपण दर्शन घेणार आहोत. खूप अशी मोठी रांग आहे दर्शनासाठी, त्याच्यामुळे मला आतमध्ये शूट करता येणार नाही, तो बाहेरूनच तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने. इकडे तर मंडळी आता बाळूमामांच्या मंदिराच्या सभामंडपामध्ये आपण आलोय आणि इथे फोटो काढण्यास किंवा शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. त्याच्यामुळे आता मी कॅमेरा बंद करतोय आणि नंतर आपण दर्शनाला. तर मंडळी आदमपूरला आलो होतो आणि बाळूमामाचं दर्शन देखील सुंदर झालेलं आहे आणि आता इथून निघतोय. तर आता आपलं पुढचं ठिकाण कुठचं असेल मी तुम्हाला पुढे दाखवेन. तर चला आता आपल्या गाडीत बसूया आणि पुढच्या ठिकाणी प्रवासाला निघूया. चला मंडळी, आदमापूरवरून थेट आता आपण आलो आहोत या ठिकाणी श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठ म्हणजेच कण्हेरी मठ बघायला. याच्या आधी एकदा आलो होतो, पण आता पुन्हा एकदा आपल्या ग्रुपसोबत आलो आहे. तर बघूया काय काय नवीन आणखीन बघायला भेटतं आहे. तर चला आता इकडे तिकीट काउंटर आहे, तर तिकीट काढायत आहेत. फुल असेल मोठी व्यक्ती तर 200 रुपये आणि छोटी मुलं असतील तर 100 रुपये अशा स्वरूपातलं इथं तिकीट दर घेतला जातो. तर आता आपण जाणार आहोत कण्हेरी मठात आणि आजच्या दिवसातला आपला हा शेवटचा स्पॉट असेल, मग आपण घरच्या दिशेने निघणार आहे. चला जाऊया कण्हेरी मठ बघायला. तर मंडळी आता आपण कण्हेरी मठात प्रवेश करतोय. प्रवेश करत असताना इकडे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी वृक्ष आहेत, अनेक अशी झाडं इथे बघायला मिळाला. सुंदर असं हे गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्येच सुंदर असं या ठिकाणी आपल्याला बरंच काही बघायला भेटणार आहे. इथे बघताय तुम्ही मोर आहेत आणि इथे बघत आहे भला मोठा बैल. हा बैल आहे आणि म्हणजे इथे वेल्डिंगचं बनवलेलं त्याच्यावरती वेली सोडलेल्या आहेत आणि त्या बैलाचं तोंड बघा. आणि या ठिकाणी देखील मोर वगैरे आहेत. इथून आता आपण प्रवेश करणार आतमध्ये. चला तर मंडळी गेटवरती आपण तिकीट दाखवल्याने आतमध्ये आलो. मध्ये आल्यानंतर सुंदर असं गार्डन, इकडे गार्डन बघू शकता तुम्ही. जास्वंदीचे वेगवेगळे प्रकार, बरेच अशा जास्वंदी आहेत या ठिकाणी. गेटवरती सुरक्षा रक्षक आहेत, त्यांनी सांगितलंय गार्डनमध्ये काही वस्तू हात लावायचं नाही, तोडायचं नाही. तर इथे बघताय विष्णू, हे बघा
सुंदर असं या ठिकाणी ऋषीमुनींचं हे या ठिकाणी सुंदर वरती गाय आणि वासरू आहेत. त्यानंतर आता आपण इकडून जायचं आहे. गार्डन जबरदस्त, एक नंबर. आणि इथे पण तुम्ही पाहू शकता वेगवेगळे ऋषीमुनी आहेत. हे बघा, इथून जाऊया पुढे. आणि हे बघा इथे धबधबा होता, आता तो बंद केलाय कारण टायमिंग संपत आला, आम्हाला थोडा उशीर झालाय. आणि बघा माता पार्वती शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करते. त्यानंतर माता लक्ष्मी देवी आहे. त्यानंतर इकडे माता सरस्वती. आणि त्यानंतर इकडे बघताय तुम्ही कमळाचं तल आहे संपूर्ण मस्त. या ठिकाणी हा धबधबा मगाशी चालू होता, आता बंद झालाय. ते दाखवलं असतं मी तुम्हाला. चला असंच जाऊया आपण, पुढे पुढे जायचं आहे आपल्याला. बरंच फिरायचं आहे, म्हणजे जवळजवळ हा मठ फिरायला ना 1 ते 1.5 तास लागतो. आता आपण बघूया आपल्याला किती वेळ लागेल. तर चला आता आपण पुलावरती निघालोय. आणि इकडे आपले भारतीय जवान त्या ठिकाणी बनवलेले आहेत. सुंदर असं गार्डन. ही बघा, ही फुलझाड जबरदस्त, एक नंबर. हे 20 पेक्षा जास्त लोकांनी एकदम जाऊ नये बघ, कमी लोकांनी जावा. तर मंडळी आता या पुलावरून आपण चालतोय. पूल हलतोय थोडा. बघा ना काय भारी बनवलंय, बघा ना. पुलावरून आपण आलो इकडे. आणि इकडे बघता ही बघा भव्य दिव्य अशी मगर. आता या मगरीला आपण बघणार आहोत. केवढीच्या केवढी मगर आहे बघा. ह्याच्यात तिकीट आहे 5 वर्ष पुढे. हे रेल्वेचं गुहेर आहे बघ. हॉरर वाला रे ते. म्हणजे काय जबरदस्त बनवलेलं आहे बघा. इथे रेल्वेचा ट्रॅक आहे, बघूया आपण रेल्वे येते का. बघा आली रेल्वे, भारी. लहान मुलाला 10 रुपये आणि मोठ्यांसाठी 30 रुपये अशी इथे पण तिकीट आहे. कोकण रेल्वे गेली. म्युझियम, चला इकडे जाऊया. इकडे तुम्ही काय काय बघू शकता. म्युझियम, प्राचीन शिवमंदिर, अन्नछत्र, सत्संग भवन, माया महल, तारांगण, भूत बंगला आणि 7D थिएटर. तर चला या गोष्टी आपल्याला इकडे बघायला भेटतील. चला इकडे जाऊया. सिद्धगिरी म्युझियम, ग्रामजीवन. तिकीट आहे म्युझियम हे आहे. वाला फोटो काढतोय मस्तपैकी. इकडे बघू शकता तुम्ही. आणि इथे समोरच डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे. डोंबारी आपला खेळ दाखवतोय असं इथे दाखवलेलं आहे. आता आपण म्युझियम मध्ये जातोय. बघा भुयारी मार्ग आहे. चला पुढे चला. वाह काय वाटतंय. अरे वा 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 किती छान. ही झोपडी बघा इकडे आतमध्ये. त्यानंतर इकडे बरंचसं म्युझियम बघून मी आता बाहेर आलोय. आता आपल्या काही गोष्टी राहिल्या आहेत, तर सगळंच काही तुम्हाला दाखवू शकत नाही. आणि ते आता बंद पण झाल्या, 6:30 वाजल्या. तर 3D थिएटर, भूत बंगला
आणि तारांगण या गोष्टी आपल्याला बघायच्या होत्या, पण आता बंद झाल्यात. तर तुम्ही कधी आलात तर नक्की बघू शकता. दिवसाचं या 1.5 ते 2 तास इथं लागत आहेत. तर आता आम्ही इथून बाहेर पडतो या म्युझियममधून. वाजले 6:30-7 वाजत आलेत. तर चला जाऊया, बाहेर जाऊया आणि मग पुढचं नियोजन काय आहे ते बघूया. तर मंडळी, काल आपण कोल्हापूरला गेलो होतो कोल्हापूर दर्शनसाठी. आपल्या नमनाचा ग्रुप होता. सकाळी 3-3:30ला इथून निघालो, यायला पुन्हा 3 वाजले. तर कोल्हापुरात जाऊन संपूर्ण देवदर्शन केलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्ही आवर्जून शाहू महाराजांचा वाडा आणि कनेरी मठ या गोष्टी आवर्जून बघा कधी गेलात तर, कारण खूप काही बघण्यासारख्या प्राचीन गोष्टी त्या ठिकाणी जतन करून ठेवल्या आहेत. त्या वाड्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनाशी संबंधित सर्व काही त्यांचा इतिहास त्या ठिकाणी दडलेला आहे. त्यानंतर कनेरी मठामध्ये बघण्यासारखं बरंच काही काय आहे. आणि त्यानंतर तुम्ही देवस्थानं देखील करू शकता. ज्योतिबा, महालक्ष्मी, त्यानंतर बाळूमामा, त्यानंतर रंकाळा तलाव इत्यादी काही तिकडे बघण्यासारखं आहे. देवदर्शन घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपली ही कोल्हापूर दर्शनाची ट्रिप पार पडलेली आहे. तर त्यातून तुम्हाला देखील दर्शन घडवलंय मी व्हिडिओच्या माध्यमातून आणि बरंच काही दाखवलंय. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि सध्या पावसाळा सुरू आहे, तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला आवडतील हे कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा कोकणवारी, आपल्या कोकणातली मजा सारी.